स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र व्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, नाम घेता स्वामींचे कर्म फिटती जन्माचे. नाम घेता स्वामींचे कर्म फिटती जन्माचे. कर्मच होते गेल्या जन्माचे, म्हणून ओठी नाव आले श्री स्वामी समर्थांचे. कर्मच होते गेल्या जन्माचे, म्हणून ओठी नाव आले श्री स्वामी समर्थांचे. श्री स्वामी समर्थांचे. स्वामी म्हणजे कोण? तर बघा, स्वामी म्हणजे स्मरण करताच समोर उभे राहतात ते स्वामी. जे संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्या अगोदर तुमच्या मदतीला धावून येतात ते स्वामी. जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध झोळीत घेतात आणि त्यांना पुन्हा एकदा योग्य मार्गावर आणतात ते स्वामी. आणि सुखदुःखाच्याही पलीकडील अंतिम सत्य म्हणजेच स्वामी. स्वामी तुमच्याशिवाय अपूर्ण आम्ही, तुमच्याशिवाय अपूर्ण आम्ही. स्वामी भक्त हो, स्वामी आहेत म्हणून आपल्या जीवनाला अर्थ आहे, नाहीतर आपलं हे जीवन व्यर्थ आहे, आपलं हे जीवन व्यर्थ आहे. तर असो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे. स्वामी भक्त हो, आजचा हा स्वामी संदेश जो कोणी भक्त अगदी मनापासून ऐकेल त्याला नक्कीच स्वामींचं दर्शन घडेल. त्याला थोड्या वेळासाठी असं वाटेल की स्वामी जणू काही आपल्या समोर आलेले आहेत आणि आपल्याला उपदेश करत आहेत. आणि ज्याला असा भास होईल त्याने नक्कीच या उपदेशाचं पालन करायचं आहे, त्यावर थोडा विचार करून तशाच पद्धतीने जीवन जगण्याचा प्रयत्न करायचा आहे. स्वामी तुमच्या आयुष्यातून कधीही कुठेही जाणार नाही याची शाश्वती बाळगा आणि आजचा संदेश ऐका. तर स्वामी भक्त हो, स्वामी महाराज आपल्या भक्तांना सांगतात, अरे रोपट्याला जसं स्वतःभोवती कुंपणाची गरज असते ना, तसंच मनुष्याच्या जीवनात मर्यादांची गरज असते. त्याचं कारण एकच, त्यांना सुंदर आकार यावा म्हणूनच. अरे ओबडधोबड वाढलेल्या झाडांपेक्षा आकारात असलेली झाडेच सर्वांना जास्त आवडतात. म्हणून जसं त्या झाडांना कुंपणाची गरज, तसंच तुला मर्यादांची गरज. म्हणून मर्यादा लादला गेला तरीही त्याचा कधी कंटाळा करू नकोस, तर त्यातून तुला एक चांगला आकार मिळणार आहे याचा फक्त विचार कर आणि तशा पद्धतीने जीवन जगायला शिक. अरे चिंता चिते समान आहे. तू जी चिंता करतो ना ती चिते समान आहे. चिंताच करायची असेल तर याची कर की जीवनाच्या अंतिम क्षणी कोणत्या कर्माची शिदोरी तुझ्या सोबत असेल. अरे कुठला एवढ्या गडबडीत असतोस? सुखाच्याच ना. मग तर तुला स्थिर व्हायची गरज आहे. सुखाला कुठे शोधतो? अरे सुख तर त्या फुलपाखराप्रमाणे आहे. त्याच्या तू जितका मागे पळशील तितकंच ते लांब उडेल. पण तू जरा थोडा वेळ का होईना स्थिर झाला, शांत बसला की तेच उडणारं फुलपाखरू आपोआप तुझ्या खांद्यावर येऊन बसेल, तुला स्पर्श करून जाईल. पण तुला मात्र त्या फुलपाखराचा पाठलागच करायचा आहे. अगदी तसंच तुझ्या सुखाचं आहे. तू फक्त तुझ्या सुखाला शोधायला जातो, पण तू सुखाला शोधू नकोस. ते सुख आपोआप तुझ्याकडे चालत येईल. तू सुखाला शोधतोस म्हणजे ते असं झालं की सूर्य स्वतःच प्रकाशाच्या शोधात निघाला आणि पाणी तहान भागवणाऱ्याच्या. अरे हे आयुष्य आहे. तुझ्या आयुष्यात चांगल्या आणि वाईट गोष्टी घडणारच आहे. चांगल्या व्यक्ती येतील तशाच वाईट व्यक्ती देखील येणारच आहे. म्हणून तू तुझं जीवन जगणं सोडून देऊ नकोस. अरे तुझ्याबद्दल जर लोक उगाच काही वेडवाकडं बोलत असतील तर उदास होऊ नकोस. लोक त्याच्याच बद्दल बोलतात ज्याच्याबद्दल काही बोलण्यासारखं असतं. अरे गर्दीत सगळे लोक चांगले असतील असं नाही, आणि चांगल्याच लोकांची सगळी गर्दी असते असंही नाही. म्हणून तू तेच घे जे फक्त तुझ्या हिताचं आहे. बाकी तुझ्यासाठी व्यर्थ आहे असं समजून सोडून दे. वेळ प्रसंगी एकटं राहण्याची वेळ आली तरीही चालेल, परंतु सत्याच्या मार्गावर चालत राहा. असत्याची वाट कधीही धरू नकोस. अरे तुझे रहस्य, तुझे विचार, तुझं नियोजन, तुझी स्वप्न आणि तुझी मिळकत कधीच कोणाला सांगू नकोस. कारण समोरची व्यक्ती जरी तीच असली तरीही वेळ मात्र नक्की बदलत असते. आणि एकदा की वेळ बदलली की माणसं बदलायला वेळ लागत नाही. म्हणून थोडीशी खबरदारी तुला बाळगायलाच हवी. अरे तू देखील माझंच प्रतिरूप आहेस. फरक इतकाच आहे की मी हे जाणतो आणि तू ते जाणत नाही. ही नियती तुझ्याकडून हिरावून घेते म्हणून तू दुःखी होतोस.
पण अरे, एक गोष्ट लक्षात घे, ही नियती जरी तुझ्याकडून काही गोष्टी हिरावून घेत असली तरीही त्याहीपेक्षा अनमोल तुला देण्यासाठी हीच नियती तुझे हात रिकामे करत असते. म्हणून नियतीवर कधी रुसू नकोस. नियती जे काही करत आहे त्याचा स्वीकार कर आणि आमचं नामस्मरण कर. अरे बाळा, मृत्यू म्हणजे दुःख नसून परतीचा प्रवास आहे. मृत्यू म्हणजे दुःख नसून परतीचा प्रवास आहे. ज्याने तुला इतका सुंदर जन्म दिला तो त्या जन्माचा शेवट वाईट कसा होऊ देईल रे? अरे, प्रत्येकाचं जीवन हे आम्ही सुंदरच बनवलेलं असतं. जसं पावसाच्या पाण्याचा पडणारा प्रत्येक थेंब स्वच्छ असतो तसा तुझा जन्म देखील सुंदरच आहे. पण जेव्हा तोच थेंब मातीत मिसळतो तेव्हा कोणीही त्या मातीला दोष देत नाही, तर ते पाणी गढूळ आहे असंच म्हणतात. तसंच जीवनाचं आहे. प्रत्येकाचं जीवन हे सुंदरच आहे, पण तरीही तुझे कर्म ह्या कलियुगातील वाईट आचार विचार तुझ्या जीवनाला गढूळ करत असतात. पण तू मात्र दोष आम्ही दिलेल्या सुंदर जीवनालाच देतो. अरे जागा हो, तुझ्या कर्मांवर लक्ष दे. जे मिळालं त्याचा स्वीकार करून आनंदात आणि आमच्या भक्तीत जगायला शिक. जीवनाच्या ह्या गडबडीत थोडं हसून घे. धकाधकीच्या आयुष्यात थोडं जगून घे. जीवनात सुख यावं म्हणून तुझी ही धडपड चालू असते, तुझी ही कसरत चालू असते. पण त्याच धडपडीत आणि त्याच कसरतीत रोजच्या रोज तुझं हे आयुष्य हळूहळू संपत चाललं आहे. तुझं हे जीवन क्षीण होत चाललं आहे याचा तुला विसर पडतो. पण हे तू लक्षात ठेव आणि आलेला क्षण आनंदाने जगायला शिक. अरे, होतात चुका माणसाकडून, परंतु जगणं सोडून द्यायचं नसतं. झालेल्या चुकांचा स्वीकार कर आणि पुन्हा तशा चुका होणार नाही याची कबुली दे. त्यासाठी प्रयत्न कर. अरे, तू आमचा बाळ आहेस आणि आम्ही तुला सदैव माफच करणार आहोत. अरे, तू मला राम म्हण नाही तर कृष्ण म्हण. तू मला राम म्हण नाही तर कृष्ण म्हण. स्वरूपात भेद जरी असला तरीही शक्ती मात्र एकच आहे. ही दुनिया सदैव तुझी बाह्य दिखाव्यावरून तुझी किंमत करेन, पण मी मात्र तुझी नियती बघून तुला फळ देईल. अरे, माझ्या भक्तांचे स्मरण करता करता मला देखील एक अनुभव येतो. माझ्या भक्तांचे स्मरण करता करता मला देखील एक अनुभव येतो आणि स्वामींचा मग पुन्हा स्वामीच बनून जातो. स्वामींचा मग पुन्हा स्वामीच बनून जातो. तू निश्चिंत राहा. तू सदैव निश्चिंत राहा. बाकी मी पाहील. तू पुढे चाल, मागे मी राहील. अरे, तू फक्त पुढे चाल, मागे मी राहील. कुठेही जा तेथे मी दर्शन देईल. एवढेच नाही तर तुझ्यासाठी अशक्यही शक्य करील. तुझ्यासाठी अशक्यही शक्य करील. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा जो स्वामी संदेश होता तो खरंच मंत्रमुग्ध करणारा होता. तुम्ही जर मनापासून जर ऐकला असेल ना तर प्रत्येक शब्द न शब्द खरा आहे. आपल्या आयुष्याची जणू काही व्यथा ह्या संदेशामार्फत आपल्याला समजली आहे. आणि तरीही जर आपण आपल्या गडबडीत आपल्या गोंधळामध्ये स्वामींना विसरून गेलो आणि ह्या सुखाच्या शोधात फिरत राहिलो तर आपलं हे जीवन निरर्थक ठरेल. म्हणून वेळीच जागा व्हा. हा सुंदर जन्म आपल्याला स्वामींनी दिला आहे तर नक्कीच स्वामींनी आपल्या जीवनाबद्दल नियोजनही केलेलं असेल. म्हणून सगळं काही स्वामींवर सोपवा. जेव्हा जेव्हा आपल्याला स्वामींची आठवण येते ना तेव्हा स्वामी आपल्याला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून दर्शन देतात. बघा, आपण जेव्हा रस्त्याने प्रवास करत असतो तेव्हा मनात अचानक स्वामींचा विचार जरी आला तरीही एखाद्या गाडीवर स्वामींचं नाव दिसतं, एखाद्या गाडीवर स्वामींचा फोटो दिसतो आणि अशा पद्धतीने स्वामी आपल्याला नकळतपणे दर्शनही देऊन जातात. असा अनुभव तुम्हालाही आला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण स्वामी आपल्या भक्तांच्या हाकेला नक्कीच ओ देतात. फक्त काही लोकांचा ह्या गोष्टीवर विश्वास बसत नाही, परंतु जे स्वामींच्या भक्तीमध्ये तल्लीन आहेत त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामींचा अनुभव मिळतच असतो. तर स्वामी भक्त हो, आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकून घेण्यासाठी आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचेल. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.